आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे मधुसूदन, हे स्थितप्रज्ञ काय असतं? कृपया समजावा. पार्था, दुःख भोगताना देखील ज्याच्या मनात उद्वेग नसतो आणि जो ना सुखाची लालसा बाळगतो, तसंच ज्याच्या हृदयात क्रोध, मोह, भय आदी विकारांसाठी कोणतंही स्थान नसतं, तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुख दुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं, ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. हे कृष्ण, तू म्हणतोयस की स्थितप्रज्ञ बनण्यासाठी मनाच्या दिव्याची ज्योत स्थिर ठेवा, अर्थात मनाला इथे तिथे डोलू देऊ नका. याचा अर्थ असा झाला की कर्म करतेवेळी मनाच्या ऐवजी बुद्धीचं म्हणणं आहे का? मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवा, असंच ना? नाही अर्जुना, केवळ बुद्धीवर विश्वास ठेवण्यात देखील धोका आहे. ते अशासाठी कारण विनाश काळ येताच मनुष्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. अर्थात जेव्हा विपरीत समय येतो तेव्हा मनुष्याची स्वतःची बुद्धीच त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते.